आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सगळा सांगावी विनंती माझी। वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो। अंतकाळी विठो आम्हासी पावला, अंतकाळी विठो आम्हासी पावला, पुढी सहित गुप्त झाला तुका। वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो। अध्यात्मामध्ये आज अभंग घेतला। हे जीवन आहे, हे तुमचं आमचं जीवन आहे। पण हे जेव्हा तुकोबारायांशी एकरूप होतं तेव्हा या चुकांना सुद्धा आनंदाने स्वीकारतो आणि सुधारणा करतो। त्यांना सांभाळून घेणारे तुकोबांचे 14 टाळकरी तुमच्यासारखेच नक्कीच असणार, मृदंग वाजणारे 14 आणि तेवढ्यातून कार्यक्रम पुढे घेऊन जाणारे नक्कीच असतात। तेव्हा जीवनात चुकतं काय, चुका उगाळत बसण्यात अर्थ नाहीये। अपयश ही यशाची पहिली पायरी, म्हणून अख्खं आयुष्य पहिल्याच पायरीवर जर बसला तर यश कधी मिळणार, यश मिळणार नाही। आणि ज्याला यश प्राप्त होत नाही त्याला भगवंत कसा, भगवंताचा एक गुणधर्म आहे, ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेत, म्हणून तो भगवंतो। मग तुकोबांचं जीवन कसं होतं, आले आम्ही वैकुंठवासी। तुकोबाराय कोण आहेत, कुठून आले याचा परिचय तुकोबाराय देतात। घ्या प्रमाण घ्या। आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, वैकुंठवासी आहोत। आमचं मूळ ठिकाण आपुल्या माहेरा जाईल मी आता। मूळ माझं ठिकाण वैकुंठ आहे आणि वैकुंठाहून मी आलोय आणि मग मी या ठिकाणी आलोय, मी श्रेष्ठ आहे हे तुकोबाराय सांगतात। परंतु येण्याच्या मागची कृती काय, आल्याच्या नंतर काय करायचं आहे, झाडू संतांचे मार्ग आड राणी भैले जग। त्या ठिकाणी अध्यात्म ज्यांच्यापर्यंत जायचे त्यांच्यापर्यंत गेलेला आहे। भौतिक असो आध्यात्मिक असो लाभ प्रत्येकाला प्राप्त झालेला आहे आणि लाभ घेऊन ज्याला तो लाभ झालाय तो त्याचा श्रीमंत होऊन बसलेला आहे। जे उपेक्षित वंचित तळागाळातीत आहेत हे सगळी ईश्वराची लेकरं आहेत, समाजाचे घटक आहेत, पण त्यांच्यापर्यंत तो लाभ गेलेला नाही। मग का गेलेला नाही तर ते आड वाटेनं आहेत। मग त्या आड वाटेनं जर जायचं जर असेल तर तिथपर्यंत जायचं म्हटल्याच्या नंतर काय करायला पाहिजे, ते संतांची पावलं तर नाजूक असणार, त्याच्या पावलाला काटे टोचतील काय। मग मी करायला काय पाहिजे, रथ सजवायला पाहिजे, फुलं उधळायला पाहिजे की सगळ्यांना सूचना देऊन सगळ्यांकडून सफाई करून घेतली पाहिजे, नाही। झाडू संतांचे मार्ग आड राणी भरले जग, स्वतः असा मार्ग तयार करायचा की ही सर्व साधू संत मंडळी त्या समाजातील तळागाळापर्यंत गेला पाहिजे आणि या तळागाळातील लोकांचा उद्धार करायचा आहे। का, कारण तुकोबारांनी निरीक्षण केल्याच्या नंतर कळालं बुडता हे जग ना देखवे डोळा, म्हणून कळवळा येत असे। हे सगळं होतंय, मग तुकोबांनी कार्य सुरू केलेलं आहे। हे कार्य सुरू करत असताना तुकोबांचं जीवन काय, आज आपण 4000 अभंगांची गाथा वाचतो। मी तर म्हणतो लाखो अभंग त्या गाथेचे असतील, आहेतच, तुमच्या आमच्यापर्यंत आलेले तितके। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। मग तुकोबारायांची जी संकल्पना आहे, ज्या ठिकाणी जायचंय अध्यात्म पीठ आहेत, बघतात
येणारी संकट आहेत, परकी आक्रमण आहेत, वेगवेगळ्या सत्तांचा अंमल सुरू होतोय आणि अशा परिस्थितीमध्ये रोगराई पडलेली, दुष्काळ पडलेला आहे आणि अशा परिस्थितीत अध्यात्म नव्हतं असं नाही आहे. तुकोबारायांचं कार्य हे आध्यात्मिक नव्हतंच, हे इथं सांगतोय. आध्यात्मिक व्यासपीठावर का नव्हतं? कारण की आधी इतकं काही देव तयार केलेले होते, 33 कोटी यांना पुरतच नव्हते. म्हणून त्यांनी काय केलं? हेंदरी आपुल्या पोटाची आपुल्या पोटाची आज कोरोनातून आपण जगलो, पुण्यवान माणसं आहोत. गेले ते पापी होते असं नाही आहे, त्यांचं आयुष्य तितकं समजा. त्यांच्या दुःखात आज आपण सहभागी आहोत. ते दुःख आपण भोगलेलं आहे. जोपर्यंत योग्य मार्ग मिळत नाही, योग्य लस मिळत नाही, तोपर्यंत किती आपण गमावलं, या जगाला गमावलं. आणि त्याच्या नंतरच्या काळात योग्य मार्ग मिळाला, आपण सगळे जगलो, इतरही जगले, महामारी नष्ट झाली. पण तुकोबारायांच्या जीवनात जर बघितलं, आलेलं आहे आणि असे देव काही मांडलेले आहेत. दुःख दारिद्र्यानं पिसलेला समाज, योग्य ज्ञान लोकांना माहिती नाही आहे. ज्याच्या पोटामध्ये अन्न नाही आहे त्याला असणार तत्वज्ञान, संत साहित्याचं ज्ञान सांगूनच उपयोग नाही. आणि कुपोषित जे काही शरीर आहे त्याची बुद्धी चालणार कशी? आज डॉक्टरांकडे औषध जरी मागायचं तर वजन किती आहे त्यानुसार औषधाचा वय आणि वजन याच्याप्रमाणे तुम्हाला औषध दिलं जातं, डिसाईड केलं जातं. का दिलं जातं? तुमची क्षमता काय. जर तुम्ही कुपोषित आहात तर तुम्हाला औषधाच्या डोसनं मरू शकता, ओव्हरडोस होणं असं म्हटलं जातं. मग या समाजाला काय करायला पाहिजे? त्या समाजात तुकोबाराय गेलाय, निरीक्षण केलं आणि योग्य मार्ग काय आहे, योग्य साधना काय, योग्य जीवन काय, तुम्ही जे बरबटलेले आहात, मग एक एक घटक जाणून घेतला, समजावून सांगितला. आणि हे समजावून सांगत असताना तुकोबारायांच्या घरी जी क्षत्रिय घराण्याची परंपरा होती, योद्ध्यांची होती, तशीच आध्यात्मिक परंपरा सुद्धा होती. आणि या दोन्ही परंपरातून झुंजार ते एक विष्णुदास जगी असे झुंजार वृत्ती डीएनए घेऊन आलेले तुकोबाराय. आणि मग गेल्याच्या नंतर बघितलं, अरे जे धर्ममार्तंड आहेत, ज्ञानी आहेत, सामर्थ्यवान आहेत, सगळ्या लोकांना एकत्र घेऊन बसलेले आहेत आणि काय करतायत? लोकांना तरण्याचा मार्ग सांगतायत की लोकांचं शोषण करतायत. मग तुकोबाराय अभंगातून सांगतात, जेथे जातो तेथे पडतो मातोळा, जिकडं जावं तिकडं घोटाळेच घोटाळे. आता करायचं काय? आता या समाजाला बाहेर काढायचं जर असेल तर ढगातून जादू काढून हवेतून हात फिरवून काढता येत नसतं. पुरात बुडालेला स्वतः नाव असेल किंवा जे तारणारं साधन स्वतःकडे आहे त्या साधनाचा स्वतः आधार घेत इतरांना हात देऊन करायचं असतं. मग अशा वेळेला तुकोबांनी ते जगाच्या उद्धाराचं तारण्याचं साधन निवडलं आणि ते साधन तुकोबांनी सांगितलं. आरंभी कीर्तन करी एकादशी नवते अभ्यासी चित्त आली. कीर्तन सुरू केलं. का? कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग. होयंग हरी रूप, होयंग हरी रूप.
माया होत असते कीर्तनी. आणि कीर्तनाचं हे होतं हे ठीक आहे, पण प्रमुख उद्देश या कीर्तनाचा काय? नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. तेच संत शिरोमणी नामदेव महाराजांचं कार्य तुकोबांनी सुरू केलं. आणि हे कार्य सुरू करण्याची प्रेरणा स्वतः पांडुरंग परमात्मा आणि नामदेव महाराज स्वप्नामध्ये येतात. आणि मग या दोघांनी स्वप्नात येऊन तुकोबारायांचा अभंग आहे नामदेवे स्वप्नामध्ये आले आणि काय सांगितलं? कवित्व करा. मग आता काव्य केलं पाहिजे का? कीर्तन आणि काव्य या दोन गोष्टीमुळं समाजात प्रबोधन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग तुकोबांनी सुरू केलं. मग काय येत होतं तुकोबांना? काही नाही, तुकोबांच्या ह्याच्यात सांगतो. गाथा नंतर निर्माण झाली. एका तुका नावाच्या व्यक्तीचं जीवन, नंतरचा प्रवास, आणि नंतर आलो रेणू या ठोकरा तुका जाई बडा, तुका जाई बडा, तुका जाई सगळ्या जीवनाचा एक आलेख, चढता आलेख हे जगद्गुरूंचं जीवन आहे. आणि मग जगद्गुरूंनी काय केलं? अभ्यास नाही नव्हते, अभ्यासी चित्त आधी. मग काय केलं? जे आधीचे संत आहेत, ज्ञानोबाराय असतील, माऊली ज्ञानोबारायांपासून शांतीब्रह्म नाथबाबांपर्यंत या संतांचं साहित्य वाचायला सुरुवात केली. हजारो शेकडो पारायण त्या भंडारा डोंगरावर जगद्गुरूंनी केली ज्ञानेश्वरीची. एक नदी भागवत वाचलं, सगळं संत साहित्य वाचलं. आणि मग हा झुंजार लढवय्या माझा तुकोबा या समाजात शिरलेला आहे. आणि असा तो शिरलेला आहे की एक प्रशस्त शिवाजी महाराजांची इमेज तुम्ही लक्षात घ्या. तुकोबाराय सुद्धा इतका प्रवास करत असेल तर नक्कीच घोडा असेल. आणि त्या वेगानं, वाऱ्याच्या वेगानं तुकोबाचे क्रांतिकारी विचार पसरले असतील. जितक्या वेगानं स्वराज्याची भरभराट झाली, तितक्या वेगानं तुकोबांच्या समाज प्रबोधनाची सुरुवात झाली. विठ्ठल विठ्ठल. मग सांगितलं काही पाठ गेली संतांची उत्तरे. संतांनी काय काय सांगितलं समजून घेतलं, आकलन म्हटलं जातं. ते केल्याच्या नंतर मग तुकोबांच्या लक्षात आलं समाजाची काय गरज आहे, समाजाची काय गरज आहे. ही संकल्पना आईकडून घेतली. माझ्या बाळासाठी आवश्यक काय? कितीही तज्ञ डॉक्टर असेल तो इलाज करेल, औषध देईल, पण तुमच्या बाळाची गरज एका दृष्टिक्षेपात मातेशिवाय कोणी सांगू शकत नाही. आणि संतांचं अंतःकरण हे मातेप्रमाणे असतं. काय? संतांचं अंतःकरण हे मातेप्रमाणे असतं. कारण आपल्या लेकराला, या समाजाला काय हवंय. आणि मग त्यानुसार तुकोबारायांनी विविध ठिकाणी गेले, संशोधन केलं, तपश्चर्या केली, साधना केली. आणि त्या साधनेमधून समाजाच्या हिताचं काय? वेद, वेदांत, सगळं भारतीय साहित्य हे अजरामर आहे. पण तुम्ही ते सगळं वाचूपर्यंत जर मेले, उपयोग काय? मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला योग्य जीवन जगण्यासाठी झाला पाहिजे. आजचं शिक्षण दिलं जातं, तुमच्या आयुष्याला जे उपयोगी आहे ते त्यांनी ठरवलेलं आहे, निवडलेलं आहे. आणि तुमचे भरभराट विकसित करण्यासाठी ते त्यांनी ठरवून देण्याची प्रयोजन, देण्याची योजना आजची शिक्षण पद्धती करते.
मग तुकोबारायांनी ही पद्धती अवलंबली. आज कीर्तन लोकशिक्षणाचं प्रमुख माध्यम आहे. या महाराष्ट्राला लोकशिक्षण जर आजपर्यंत दिला असेल तर या संत विचाराने दिला. आणि मग तुकोबांनी प्रत्येक ठिकाणी सांगितलं की कशा पद्धतीचं अध्यात्म असावं, कशी साधना असावी, तुमचं व्यावहारिक जीवन कसं असावं, सार काय आहे, असार काय आहे. आणि एकंदरीत हे सगळं जीवन जगत असताना तुकोबांचं प्रत्येक शब्दाचं, प्रत्येक उदाहरणाचं जे काही प्रयोजन आहे ते तुमच्या जवळचे उदाहरण आहे. आणि मग तुकोबांनी जे चिंतन मांडलेलं आहे संतांना धरून, समाजाला आहे त्या परिस्थिती स्वीकारून, आणि समोर जे व्यासपीठ आहे, समोर जे आराध्य दैवत आहे तो पांडुरंग परमात्मा आहे. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग परमात्म्याला का स्वीकारलं? बया माझा पंढरीराव, बया माझा पंढरीराव, तो या देवाचाही देव. एकीकडे हेंदरी सेंदरी नाकारलेली आहेत, देवच आहेत ना, देवतेच म्हटलं जातं. हे बघा, तुम्हाला बर्बाद करणारा घटक सूर्याचा प्रकाश, व्हिटॅमिन डी मिळतं. पण भर दुपारच्या कारामध्ये लेकरू जर पळत जर असेल, आई त्याला पळून देते का? त्याची काळजी घेण्याचं ती काम करत असते. तेव्हा ज्यांच्या पासून अपाय होतो तो देव सुद्धा स्वीकारू नका. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि जे तुमच्या हिताचा विचार करतात, काय, जे तुमच्या हिताचा विचार करतात त्यांच्याकडे तुम्ही जा. त्यात तुमचा फायदा आहे. फायदा कसा? लोह परिसाशी रुसले ते सोनेपणा मुकले. मग तुकोबाराय सांगतात, एका लोकांना ठरवलं, आता मी बरीच माहिती आहे, बघितलाय कोणी? बघितलेलं कोणीच नसेल, पण माहिती आहे. एक अमूर्त संकल्पना आहे, तो आहे किंवा नाही माहिती नाही, पण ती संकल्पना आपल्याला माहिती आहे. लोकांना ठरवलं, मी आता परिसाकडे जाणार नाही. विचार करा, तुकोबाराय सांगतात, तेथे कोणाचे काय बा गेले, ज्याचे त्याने. इतर तुमचं बर्बादीचं कारण ठरत नाही. आपली आपण करा सोडवण. आपणच आपला विकास करू शकतो आणि आपणच आपण या रिपू, आपणच आपलं वाटोळं करतो. जगात इतकं सामर्थ्य कुणाकडेच नाही तुम्हाला नष्ट करावं. पण तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही स्वतःला फार लवकर बर्बाद करू शकता. विठ्ठल विठ्ठल. पुढे तुकोबाराय सांगतात, एखादं भाग्य असतं, काहींचं भाग्यवान माणसं असतात. आणि मग गंगेने ठरवलं, आता तो आळशी का असेल पण त्याच्या घराजवळ होऊन गेली. आळशी म्हटला, नाही नाही, आळशी पाहुणी जाय दुरी. पुन्हा तुकोबाराय सांगतात, तेथे कोणाचे काय बा गेले. पण इथपर्यंत ठीक आहे, चालतंय. नाही, सगळ्यांच्या वाट्याला सगळ्याच योजना येत नाही. हे तुकोबाराय खतरनाक उदाहरण सांगतात. तुकोबांची भाषा तशी, पण शालूतून एवढा जोडा सुपर मारला. काय ओढ आहे, एक ओहळ आहे आणि रागे, त्याला रागच येतो. काही माणसं अशी असतात विनाकारण इतरावर काही वाटलं की राग व्हायचं. मग असा रागवणारा तो काय म्हणतो, ते गंगेवर राग काढतो. अरे ती गंगा आहे, ती परम पाप मोचन करणारी सर्वश्रेष्ठ आहे. तिच्यावर रागू काय होणार आहे? संतांचा तिरस्कार करून काय होणार आहे? सज्जन व्यक्तीचा तिरस्कार करून, जगाचं कल्याण करणाऱ्या व्यक्तीचा तिरस्कार करून काय होणार आहे? मोठ्या पदाच्या माणसाला किती शिव्या द्या, त्याचं काय होणार आहे? बिघडणार काय? त्या मोठ्या व्यक्तीच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर तुम्हाला ज्या लाभाला त्याच्या संगतीनं पात्र असता तो लाभ तुम्हाला मिळत नाही, तिथं तुमची हानी होणार. पण तुकोबाराय फक्त ओहळ म्हणत नाही. काहींचं जीवन इतकं भरलेलं असतं, गावाखाली ओहळ, आज टॉयलेट आहे, पण पूर्वीच्या काळी थोडस पाणी असायचं. गावाखालचा ओहळ म्हणजे गावाला अटॅच, सगळी माणसं तिथं जाणार आहे. तो ठरवणार मला आहे तसंच राहायचं. जे तिथं जाणारे घाण करायला ते सुद्धा त्याचा तिरस्कार करतात. बघा बघा, तो ओहळ नाही सांगत, मी मानवी मनोवृत्ती विचार सांगतोय.
ते आधीच तसे असतात. त्याचा वापर येणारे सुद्धा त्याच गोष्टीसाठी करतात. ज्यांनी त्याचा वापर तसा केला ते नंतर त्यालाच वैतागतात, इथं नको दुसऱ्या जागेवर जाऊया. आणि अशा गावाखालील भरलेल्या ओहळाला एक संधी म्हणून ती गंगा आलेली असते. चला साठलंय एक संधी आहे, जाऊ वाहत. गंगेला ही घाण जाऊ द्या, मी काहीतरी स्वच्छ राहतो. पण नाही नाही नाही, ते भरलेलं इतकं रागावतं बघा. रागावणारे भरलेले असतात. हा, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार, हे 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 त्याचं वर्ण, हे त्याचे प्रतिनिधित्व करणारे मंत्रिमंडळ. आणि मग ते ठरवतं आता नाही जायचं. तुकोबाराय सांगतात काय झालं, तेथे कोणाचे काय बा गेले, अहित केलेलं आहे. असे अभंग घेत घेत एक एक गोष्टी महापुरे झाडे जाते तिथे जावा. नम्रता किती महत्वाची जीवनामध्ये. धन जोडलेलं आहे. योग्य मार्गाने उदास विचारे वेचकारे. दुसरी गोष्ट तुकोबाराय सर्वसामान्यांनाच उपदेश करतात असं नाही. आत्मनिष्ठ ज्ञानी झाले ते पावन, त्याजावा दुर्जन संगती हे. आता ढेकणाच्या संगतीनं हिरा जे होतो ठीक आहे, पण जर आत्मनिष्ठ आहे, आत्मज्ञानी आहे, तो परिपूर्ण झालेला आहे, तो पावन पण झालेला आहे, तरी त्याच्या संगतीमध्ये जर दुर्जन व्यक्ती आला तर तो दुर्जनच असतो. परंतु त्या जीवनमुक्त झालेला, आत्मज्ञान झालेला, पावन झालेल्या व्यक्तीला सुद्धा हा दुर्जन प्रचंड त्रासदायक ठरतो. त्या दुर्जनानं केलेली चुकीची गोष्ट काय, त्या दुर्जनानं केलेली चुकीची गोष्ट कुटुंबातील एखाद्या व्यक्तीनं केलेला गुन्हा, अपराध त्या कुटुंब प्रमुखाला भोगावा लागतो. आता जबाबदार कुटुंब प्रमुख असेल तर तो स्वीकारतो, जर जबाबदार नसेल तर तुझं तू बघ. म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे, तुकोबाराय इतक्या पुढच्या स्टेपला गेलेल्यांना सुद्धा इतकं मार्गदर्शन करतात. विठ्ठल विठ्ठल. मग हे विचार करत असताना तुकोबाराय सांगतात आता हे समाजाला सांगितलं, पण हा समाज किती प्रमाणात ऐकतोय. त्या काळात समाजानं ऐकलं बरं तुकोबांचं, नाही असं नाही. सुरुवातीला विरोध झाला असेल. जर गाथा प्रत्येक ठिकाणी पोहोचलेली आहे, अभंग प्रत्येक समाजाचा तळागाळातला घटक म्हणतोय, तर तुकोबाची कीर्तन गाथा सगळीकडे प्रचारित झालेली आहे. लेखी स्वरूपात गाथेचं स्वरूप काय होतं याच्यापेक्षाही मौखिक स्वरूपामध्ये गाथा तळागाळात अगदी जात्यावर ओव्या म्हणत असताना सुद्धा तुकोबांचे अभंग होते. म्हणजे घरातल्या चुलीपर्यंत तुकोबांचा तो गाथेचा अभंगाचा प्रसाद पोहोचलेला होता, हे मात्र नक्की. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुढचं जीवन स्वतःच्या साध्यच आहे. समाज ठीक आहे, अनुभव ठीक आहे, पण आता मला स्वतःला सिद्ध व्हायला पाहिजे. मग तुकोबाराय आध्यात्मिक अनुभूती घेतात. हे खरंच काय, हे सगळं ज्ञान काय, संत मंडळी काय, साहित्य काय, सगळ्यांचा तुकोबाराय अतिशय प्रामाणिकपणे अभ्यास करतात. आणि तो अभ्यास केल्याच्या नंतर मग वेद अनंत बोलिला, अर्थ तुकाची शोधिला, विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम. हा मंत्र मगाशी आपलं राहिलं व्यासपीठ पांडुरंग, तिथून आपण डायव्हर्ट झालो. हा मूल मंत्र पुंडलिकाचा आहे. नाम कलियुगामध्ये नाम श्रेष्ठ आहे. संप्रदायाने सांगितलं का, कारण जप तप कर्म क्रियानेव धर्म भावगाची श्रम व्यर्थ जाय, त्रिवेणी संगमी ज्ञानातीत धामी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. मग नामाची महती गाणारा हरिपाठ आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मग शांतीबाबा नाथ बाबा असो की तुकोबाराय किंवा ज्ञानोबाराय असो, हरी बोला घेता, हरी बोला देता, काय असेल दळिता कांडिता, हरी बोला, सगळीकडे हरी हरी हरी. सगळं हरी हरी आहे. मग हे जर म्हटल्याच्या नंतर हा हरी मुक्त करणारा
हे नामस्मरण हे किती श्रेष्ठ आहे. आणि हा मूलमंत्र काल ओघामध्ये भक्तराज पुंडलिकांचा आहे. मग अशा पुंडलिकांनी केलं काय, वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान काय हे आपल्या लक्षात यायला हवं. म्हणून हा थोडासा उल्लेख करण्याचं प्रयोजन आहे. माय बापांना मानणार ते लेकरू आहे, लहान बाळ आहे. आता हे श्रीमंत घरातलं आहे, खात्या पित्या घरचं चांगलं आहे. आता 2चे 4 करावेत. सुसंस्कारात वाढलेला पुंडलिक आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये 2चे 4 केल्याच्या नंतर जो माता पित्यांना मानतो ती आई ही बाईच असते. आणि लग्न झाल्यानंतर परिवर्तन होतं, बाईलाच मानतो पण बायको असते. स्त्री शक्तीचीच आराधना करतो. मग मला एक सांगा, पुंडलिक आधीचाही तोच आहे, नंतरचाही तोच आहे. परिवर्तन होतं कुठं? आधीही स्त्री शक्तीला पूजणार आहे, नंतरही स्त्री शक्तीला पूजणार आहे. मग गणित बिघडतं नक्की कुठं? काय होत असेल तो त्याचा प्रापंचिक विषय. ओढत ओढत मायबापांना घेऊन जातो. मायबापाला घेऊन गेल्याच्या नंतर संत भेटतात, मातृपितृ भक्तीचं महत्व सांगतात. मातृपितृ भक्तीचं महत्व समजल्यानंतर काय घोटाळा झालाय हे लक्षात येतं. बायको ही महत्वाची, आई महत्वाची आहे. आधी इकडं महत्व, नंतर तिकडं महत्व. भट्ट्यामुळे झालं नक्की कुठं? चिंतन करतो. आणि मग मातृपितृ भक्तीमध्ये त्या भक्तराज मुनिश्रेष्ठ पुंडलिकांचं जीवन जातं. ते जीवन गेल्याच्या नंतर तो पांडुरंग परमात्मा, जे विठ्ठल कुळीचे दैवत किंवा कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी, परवे झाले शरण गेलो उगविलो संकली. सगळं 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 काय असेल ते पांडुरंग आहे. त्या पांडुरंगाचं स्वरूप कसं आहे माहितीये का? तो ज्या स्वरूपात आला त्या स्वरूपाचा एक गजर केला जातो. आपण म्हणतो पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. याचा अर्थ काय? माता पित्यांची भक्ती करणारा असा पुंडलिक, त्याला वरदान देणारा, आणि मग तो पांडुरंग आहे. विठ्ठल विठ्ठल. असं संपूर्ण जीवन आहे. आणि या जीवनामध्ये मातृपितृ भक्तीवर प्रसन्न होऊन तो किती काळासाठी राहिला? 28 वेवरी उभा वामांगी रुक्माई दिसली शोभा. आणि मग ते परब्रह्म तिथं आल्याच्या नंतर, मातृपितृ भक्ती केल्याच्या नंतर, मातृपितृ भक्तीचं सामर्थ्य किती माहिती का? पांडुरंगा, माय बाप्पा तू आलास, पण तुला या ठिकाणी थांबायचंय. कारण की येणारं युग हे कलियुग आहे आणि या ठिकाणी हे सगळं होणार आहे. मग या कलियुगामध्ये मातृपितृ भक्तीलाही कोणी जुमानणार नाही. उलट ते करत असेल तर नाव ठेवलं जाईल. त्यांची पूजा करावी तर संसारातला तू घटकेस, बायको बोंबलल्याशिवाय राहणार नाही. आणि यांचा सगळ्यांचा समतोल साधता साधता तुझी मनस्थिती काय होईल? समाजाला तर कोण श्रेष्ठ आहे, बायको चांगली की आईबाप चांगले, चर्चा करण्यात जीवन जाईल. आणि मग याच्यामध्ये काय योग्य काय अयोग्य कळणार नाही. मग अशा वेळेला श्रेष्ठ साधन काय? कुटुंब सोडायचं आणि जंगलात जाऊन बसायचं. बायका पोरांचं कसं व्हायचं? सगळी बोंबाबोंब होईल. मग परिणामी हे सगळं समाज टिकला पाहिजे. मग आईचं बैसोनी करा एक चित्र हे दिलं. आणि फक्त काय करा? इतर नलगे हिंडणे मुंडणे ते काही साधनांची नाही आटाटे. हे सगळं तत्वज्ञान आखल्याच्या नंतर, ज्याप्रमाणे आज राज्यघटना आहे अशा पद्धतीचा विचार पुंडलिकांनी केला. आणि पांडुरंग परमात्मा, तुझी गरज इथं आहे, वैकुंठात तुझी गरज नाही आहे. तेव्हा तो वैकुंठीचा तो पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी विटेवर उभा, तुला अनंत काळासाठी थांबायचंय, या कलियुगासाठी थांबायचंय. आणि मग काय सोपं आहे? या कलियुगामध्ये नाम साधन सोपं आहे. मातृपितृ भक्ती ही श्रेष्ठ आहे. आणि याचा संदर्भ घेत तुकोबांनी पुढं, जर तुमची माता पिता घरी जर असतील, त्याने न जावे तीर्थाशी. तीर्थाला गेला तर तिथले सगळे याचे त्याचे फिटलेले दोष तुमच्या अंगावर बसल्याशिवाय राहणार नाही.
ही तुकोबारायांची शिकवण आहे. विठ्ठल विठ्ठल मग अशा परिस्थितीमध्ये एकीकडे कुटुंब सांभाळायचं, एकीकडे समाज सांभाळायचा, एकीकडे व्यापार सांभाळायचा, करायचं काय? तक्रार करायची कुणाला? समाज काय? पहिली पत्नी, तिचा इतिहास तुम्हाला माहिती असतो. आणि एवढं श्रीमंत व्यक्तिमत्व आहे म्हणून एका श्रीमंत कुटुंबातील आवडी मासाहेब जिजाई त्या दिल्या. पण आता शेवटी श्रीमंत घरातील ती पत्नी आहे, मुलगी आहे, कन्या आहे, माहेरची सवय. या ठिकाणी सुद्धा श्रीमंत बघून माझ्या बापानं दिलं. आणि हे काय चाललंय? मग दुष्काळात दिलेलं दान, माफ केलेली कर्ज खत, आणि मग खरा संघर्ष पैशांचा असतो. तुम्ही जोपर्यंत तुमच्याकडे आहे तोपर्यंत समाज विचार करतो, नसेल त्यावेळेस समाज, त्या समाजासाठी तुम्ही दान दिलं, तो समाज तुकोबाची टिंगलटावाळी करायला लागला. हे तुकोबांच्या अभंगामध्ये. मग तुकोबांनी ठरवलं आता काय करायचंय आपल्याला. आता या समाजामध्ये आपण कीर्तन करतो, सांगतो, सगळं झालं, पण आता आपल्या वनामध्ये जाऊन चिंतन करायचं आहे. तुकोबा वनात गेले. मग या समाजाचा त्रास होतो. मग तिथं त्यांनी जोडलं कोण? वृक्षवली आम्हा सोयरी वंचने पक्षीही सुस्वरे आळविते. पुढे तुकोबा राय सांगा. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास नाही गुणदोष अंगायेत. मग तुकोबारायांनी ठरवलं आता एकांतात आलो, आसपास शॉपद आहेत, ती मला त्रास देणारी नाहीयेत, माझं संरक्षण करणार आहेत. आणि मग तुकोबांनी जे चिंतन सुरू केलेलं आहे. मग या मासाहेब जिजाई पतीची काळजी असल्याशिवाय नाही. प्रारंभीच्या अवस्थेमध्ये भांडण होणार, असणारे माहेरचे संस्कार आहेत, श्रीमंती आहेत, त्या वातावरणात वावरलेली, आणि इकडे सगळं भक्ती वैराग्य, भक्तीचे नमन, वैराग्य तो त्याग, हे मुखातून बोल येणार, हे जीवन जगणारे तुकोबाराय. अशा आकाशाबरोबर जर का लग्न करायचं जर म्हटलं, आकाश, हवा, वायू, आणि त्याचा इतक्या व्यापकाचा संसार सांभाळायचं म्हटलं तर थोडीशी धरपकड, थोडासा त्रास, तितकं व्यापक होण्यासाठी कठोरता नक्कीच येणार होती. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ती तडजोड करण्यामध्ये, ते तुकोबांना स्वीकारण्यामध्ये थोडासा तंटा होत असतो. आता तुम्ही आम्ही म्हणणं चुकीचं आहे, कारण की आपल्याला नित्य नेमाचा उपक्रम आहे. तुकोबा त्यांच्या चरित्रात लिहितात काय पाहिलं कर्कशा, वादविवाद असेल, पण मला एक सांगायचंय, हे नक्की वस्तुस्थिती होती. पण तिनं जर संसार जर सांभाळा जर नसता, बुडवून कालोघात नष्ट होऊन शिल्लक राहिलेले 4.5 आहेत. प्रत्यक्ष किती असतील? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तेव्हा मासाहेबांचं चरित्र ती कर्कशा होती, ते तुकोबांनी म्हणावं. बायकोची तक्रार नवऱ्यानं करावी, नवऱ्याची बायकोनं करावी, ती राहितं ना. फार तर समझोता घडून आणावा, तक्रार कुणाची ऐकूही नाही, करूही नाही, तो अधिकारच आपल्याला नसतो. तेव्हा तुकोबांसाठी ते होतं, तुकोबांच्या चरित्राचा तो भाग होता. परंतु एक साधनेचा भाग म्हणून मला असं विशेष वाटतं की एवढे अभंग लिहायला इतका संपूर्ण वेळ दिलेला आहे. पती ज्या ठिकाणी जात आहेत, पांडुरंग परमात्म्यानं येऊन काटा करावा, त्याला काळजी असावी. मागे पुढे उभा आहे सांभाळीत, आलिया आघात निवारून. पांडुरंग परमात्म्यानं जाऊन काटा काढावा, इतक्या योग्यतेचं मासाहेबांचं जीवन जर असेल तर ते चरित्र किती उज्ज्वल असेल. दुसरी गोष्ट, त्या जर खरंच तितक्या खतरनाक जर असत्या, ग्रंथ लिहिता आले